हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 54. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया. तर आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा काही डेटा दिलेला आहे आणि त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे. मग बेसिकली ॲव्हरेज आपण कसा काढतो? जर तुम्हाला सोर्स जो दिलेला आहे, जो काही डेटा दिलेला आहे त्याची टोटल करायची आणि अपॉनला नंबर ऑफ सोर्सेस, किती जणांचा किंवा किती दिवसांचा डेटा दिलेला आहे त्याने डिवाइड करायचं. अशा पद्धतीने आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. बघा, तुम्हाला आता एक्झाम्पल सॉल्व करताना समजेल. फर्स्ट क्वेश्चन बघा, द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ वीक इन अ सर्टन सिटी गिवन इन मिलीमीटर्स. बघा, मिलीमीटर मध्ये एका शहराचा डेटा दिलेला आहे की किती मिलीमीटर रेनफॉल, पाऊस होतोय आठवड्याभराचा. मग आपल्याला सरासरी म्हणजे ॲव्हरेज काढायचा आहे की त्या आठवड्यात त्या सिटीमध्ये किती पाऊस पडला. फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक. त्या आठवड्यात किती पाऊस झालाय हे काढायचंय. मग बघा, तुम्ही बघू शकतात की जो डेटा दिलेला आहे तो मिलीमीटर मध्ये आहे. मग त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला लिहूया, ॲव्हरेज. ठीक आहे, ॲव्हरेज कसा काढणार? तुम्हाला म्हटली जो सोर्स आहे, ठीक आहे, जो सोर्स आहे तो सोर्स अपॉन किती डेटा दिलाय. मग सोर्स काय आपल्याला इथे, मग त्याची टोटल करायची. टोटल डेली रेनफॉल फॉर ईच डे. प्रत्येक दिवसाचा रेनफॉल. ठीक आहे, प्रत्येक दिवसाचा रेनफॉल त्याचं काय करायचं? टोटल म्हणजे ॲडिशन अपॉन डिवाइड बाय काय करणार? नंबर ऑफ डेज. ठीक आहे, नंबर ऑफ डेज, किती दिवसाचा आहे ते. ठीक आहे, मग इथे बघा जो डेटा दिलेला आहे तो सरळ सरळ ऍड करायचा आहे. अतिशय सोपा आहे. 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12. बघा, या सगळ्यांची आपल्याला करायची ॲडिशन आणि डेटा 7 दिवसाचा आहे. वीक म्हटलंय ना, तरी मोजून घ्यायचं की किती. 1 2 3 4 5 6 7 डेजचा आहे म्हणून इथे घेणार आपण 7. आता तुम्ही या सगळ्यांची ॲडिशन करा आणि सांगा किती येते. 86 अपॉन 7. आता याला आपण 7 ने डिवाइड करूया. 7 1 जार 7, 7 1 जार 7, एक उरला, किती तयार झाला? 16. 7 2 जार 14. 2 उरलेले भाग जाईल का? नाही, म्हणून पॉइंट घेणार आणि इथे 0 घेणार. 7 किती जार 14, म्हणजे 6 उरले, परत 0 घेणार. 7 8 जा 56. ठीक आहे, मग किती उरले? 4, मग परत 0 घेणार. मग किती होतात? 7 5 जा 35. ठीक आहे, 5 रिमेनिंग. आता काढायची गरज नाही. 2 डिजिट किंवा 3 डिजिट पर्यंत तुम्ही काढू शकता. म्हणजे आन्सर काय आलाय? 12.285 मिलीमीटर. बघा, मिलीमीटर मध्ये दिलंय. एवढा रेनफॉल झालेला आहे. मग आपण लिहिणार द ॲव्हरेज रेनफॉल इज 12.285 मिलीमीटर. बघा, पॉइंट नंबरचे जे आकडे आहेत ते तुम्हाला सिंगल डिजिटनेच रीड करायचे आहेत. तुम्ही असं वाचू शकत नाही 285. ते रीड करताना 285 असंच रीड करतात. तर हा क्वेश्चन कळालाय. नेक्स्ट बघा, आता सेकंड क्वेश्चन. ड्युरिंग द अॅन्युअल फंक्शन ऑफ अ स्कूल, विमेन्स सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ स्नॅक स्टॉक. ठीक आहे, स्नॅक्सचा स्टॉल ठेवलेला आहे. देअर सेल एव्हरी अवर वेअर वर्थ. बघा, प्रत्येक तासाला किती विक्री झालेली आहे त्या अॅन्युअल फंक्शन मध्ये ते दिलेलं आहे. व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ द अवरली सेल. मग अवरली सेलचा ॲव्हरेज किती आहे तर ते आपल्याला विचारलंय. मग आपण आधी काय लिहिणार? फॉर्म्युला. मग ॲव्हरेज इक्वल टू काय करणार? टोटल सेल्स एव्हरी आवर. ठीक आहे,
प्रत्येक तासाला किती सेल झालाय त्याची आपण काय करणार, टोटल डिवाइड बाय किती तासांचं दिलंय 1 2 3 4 5 6 म्हणजे नंबर ऑफ आवर्स. ठीक आहे, मग काय लिहिणार, पहिले दिलेला डेटा. ठीक आहे, किती येते 960 प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970. ठीक आहे, आणि नंबर ऑफ डेटा किती आहेत ते आपण मोजले ना आता 6. काय आलंय 6 अवर्स साठी आहे. मग आता काय करणार, याची ऍडिशन करणार. ऍडिशन किती येते सांगा, 5352 अपॉन 6. 6 ने याला डिवाइड करूया. 6 1 जार 6. 5 छोटा आहे म्हणून 53 घेणार. 53 कोणच्या आधी कोण येतो टेबल मध्ये, 48. किती नंबरला 8 जार. मग किती उरले 5. 6 9 जा 54. बरोबर, किती उरलं 1. आता 6 2 जा 12. ठीक आहे, म्हणजे ॲव्हरेज सेल किती आहे 892 रुपीजचा. मग आपण लिहिणार ॲव्हरेज सेल इज 892 रुपीज. क्लिअर आहे. नेक्स्ट बघा आता, द अॅन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 years इज गिवन बिलो. बघा 5 वर्षाचा विदर्भामधला रेनफॉलचा ॲव्हरेज काढायचा आपल्याला. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर 5 years. मग आपल्याला डेटा दिलाय. मग पहिले आपण काय करणार, फॉर्म्युला लिहिणार. ॲव्हरेज कसला काढायचा आहे, रेनफॉल फॉर 5 years. मग आपण लिहिणार टोटल रेनफॉल इन 5 years. ठीक आहे, अपॉन डिवाइड बाय किती आहेत ते डेटा, नंबर ऑफ इयर्स. ठीक आहे, मग पहिल्या वर्षी किती आहे 960 प्लस 450 प्लस 733 प्लस 400. किती वर्षाचं आहे 5 म्हणून अपॉन 5. ऍडिशन सांगा किती येते 3133 अपॉन 5. ठीक आहे, 30 5 1 जा 5 5 6 जार 30. एक उरला 5 2 जार 10 किती उरले 3 5. 6 जा. ठीक आहे, किती उरले 3. पॉइंट घेणार कारण 5 पेक्षा छोटा आहे, मग 0 घेणार. 5 6 जार 30. ठीक आहे, म्हणजे ॲव्हरेज रेनफॉल किती 626.6 मिलीमीटर. मग आपण लिहिणार ॲव्हरेज रेनफॉल इज 626.6 मिलीमीटर. क्लिअर आहे. 4th बघा, अ फार्मर ब्रॉड सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. बघा फार्मरने शेतकऱ्यांनी गुराढोरांसाठी खायला काही सॅक्स आणलेले आहे. द वेट्स ऑफ द सॅक्स आर गिवन बिलो. मग त्यांचं वजन दिलंय. व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक. मग त्या सॅक्सचं ॲव्हरेज वेट किती हे आपल्याला विचारलंय. मग फॉर्म्युला तयार करणार आपण. ॲव्हरेज इज इक्वल्स टू, पहिले काय करणार टोटल वेट ऑफ सॅक्स अपॉन नंबर ऑफ सॅक्स. बरोबर. ठीक आहे, मग आता आपण डेटा लिहिणार. ठीक आहे, डेटा लिहायचा आपल्याला. सांगा काय आहे 49.8 प्लस 49.7 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8. ठीक आहे, तर हा सगळा डेटा आहे. डिवाइड बाय किती आहेत ते 8 म्हणून डिवाइड बाय 8. ऍडिशन सांगा किती आली
395.2 अपॉन 8. ठीक आहे, 8 ने डिवाइड करूया. 8 1 जा 8. 39च्या आधी 8च्या टेबल मध्ये कोण येतो? 32 किती नंबरला येतो? 4 मग किती उरले? 7 7. आता 75 तयार झालाय. 8च्या टेबल मध्ये कोण येतो? 72 किती नंबरला? 9 ठीक आहे, मग किती उरले? 3 3. हा पॉइंट देणार आपण आणि 4 जार कळले? हो. म्हणजे 49.4 kg हे ॲव्हरेज वेट आहे. ठीक आहे, मग आपण लिहिणार द ॲव्हरेज वेट ऑफ सॅक्स इज 49.4 kg. कळालंय तुम्हाला? हो. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 54. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.